नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। सध्या हिवाळा चालू झाला आहे, तर बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की पायाला भेगा पडतायत, टाचांना भेगा पडतायत। तर यावर आपल्याला काय घरगुती उपाय करता येतील आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी या संबंधीचा आजचा व्हिडिओ आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, नवीन लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। हिवाळ्यात बऱ्याच जणांच्या पायाला भेगा पडतात, टाचांना भेगा पडतात, त्यातून रक्त येतं, त्यातून टाचा दुखतात किंवा तळपायाची आग होते। तर ह्याची कारणे काय आहेत ते पहिल्यांदा बघूया। हिवाळ्यात साधारण सगळीकडे शीत गुण वाढलेला असतो, तर आपल्या पायाला किंवा टाचांना भेगा कशामुळे पडतात तर शरीरातील वात वाढला असेल किंवा ज्यांची वात आणि पित्त प्रकृती आहे तर अशा लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसतं। काही जणांना 12 महिने अगदी पायाला भेगा असतात किंवा टाचांना भेगा असतात। काही जणांना त्यातून रक्त येत असतं, असह्य वेदना असतात, पाय खाली टेकवता येत नाही, त्यातून आग पण होते। ही सगळी जी लक्षणं आहेत ते शरीरातला वात आणि पित्त वाढल्यामुळे आपल्याला दिसून येतात। हिवाळ्यामध्ये सगळीकडे रुक्षता असते किंवा त्वचा रुक्ष पडते, त्वचेला कोरडेपणा येतो, त्याचबरोबर शीत गुणधर्म वाढलेला असतो आणि त्यातून वात वाढायला मदत होते। त्यामुळे ही लक्षणं आपल्याला बाकीच्या ऋतूंपेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त दिसून येतात। शरीरातला वाढलेला रुक्षपणा हे ह्याचं महत्त्वाचं कारण आहे। तर आता ह्यावर उपाय काय करावेत हे आपण बघूया। बाहेरून लावण्यासाठी उपाय तर आपण पाहणार आहोतच, पण याबरोबर आतून शरीराला स्निग्ध करणं देखील खूप महत्त्वाचं आहे। ज्यावेळी आपल्या शरीरातली रुक्षता वाढते त्यामुळे आतून शरीर स्निग्ध होणं हे जास्त महत्त्वाचं आहे, म्हणजे तो आजार कायमचा बरा व्हायला आपल्याला मदत होते। नुसतं बाहेरूनच आपण काही क्रीम आणि लोशन अप्लाय करून ते तात्पुरतं बरं होईल, पण जोपर्यंत आतून स्निग्धता निर्माण होणार नाही आणि शरीरातली रुक्षता कमी होणार नाही तोपर्यंत हा आजार पूर्ण बरा होत नाही। तर यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये तेल आणि तुपाचं योग्य ते प्रमाण ठेवणं गरजेचं आहे। तसेच आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे। तीळ, शेंगादाणे, तूप किंवा तेल यांचा आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे। तसेच उष्ण तीक्ष्ण रुक्ष जे शरीरामध्ये रुक्षता निर्माण करणार आहेत असे उष्ण तीक्ष्ण रुक्ष मसालेदार तिखट असे पदार्थ शक्यतो काही प्रमाणात टाळावेत। जेवणामध्ये दुपारी 2 चमचे आणि रात्री 2 चमचे तूप शक्यतो घेतलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर आठवड्यातून एकदा एरंडेल तेल किंवा चांगलं खोबरेल तेल देखील आपण पोटातून घेऊ शकतो। तसेच रात्री झोपताना कोमट पाण्यातून तूप देखील आपण घेऊ शकतो। यामुळे शरीर आतून स्निग्ध व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते। तर यासाठी आपण बाह्य उपचार काय करू शकतो ते बघूया। आपली जी टाचेची स्किन असते ती सगळ्यात जास्त जाड आणि तिथे रक्तप्रवाह कमी प्रमाणात असतो, तर या ठिकाणी मसाज हा चांगल्या प्रकारे होणं फार गरजेचं आहे। म्हणजे आयुर्वेदात जे पादाभ्यंग सांगितले ते खूप चांगल्या प्रकारे होणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी आपण एरंडेल तेल वापरू शकतो, खोबरेल तेल वापरू शकतो, अगदी थोड्या प्रमाणात घेऊन ते जमल्यास काशाच्या वाटीने, जर काशाची वाटी नसेल तर आपण हाताने देखील चांगल्या प्रकारे मसाज करू शकतो। यासाठी आधी आपले पाय स्वच्छ धुवून टाचा स्वच्छ करून मग रात्री झोपताना आपण ते तेल चांगल्या प्रकारे आपल्या पायामध्ये जिरवणं गरजेचं आहे। तसेच ज्यांना त्यात आग होते अशा लोकांनी तुपाचा वापर केला तरी चालतो। तूप हे वात आणि पित्त दोन्हीवर खूप चांगल्या प्रकारे काम करतो। यासाठी आपण घरातलं तूप घेऊ शकतो किंवा शतधौत घृत म्हणून एक बाजारात मिळतं, ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो। त्याने देखील आपल्याला मसाज करता येतो। तसेच आपण कोकमचं तेल देखील वापरू शकतो। यामध्ये बाजारात कोकमचा असा गोळा मिळतो, असा डाळल्यासारखा घट्ट असतो, अशा साधारण पांढरट रंगाचा। त्यातून थोडंसं चमच्याने जर आपण ते काढलं आणि वाटीमध्ये घेऊन कोमट केलं तर त्याचं तेल तयार होतं। ते तेल आपण आपल्या टाचांना चांगल्या प्रकारे लावू शकतो आणि त्याने देखील मसाज करू शकतो। याने देखील रुक्षता आणि भेगा कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तसेच घरच्या घरी आपण एखादं मलम देखील बनवू शकतो। एक छोटा वॅसलीनचा डबा बाजारातून विकत घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे खोबरेल तेल घालायचं, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कोरफडीचा गर घालायचा आणि ते मिश्रण छानपैकी कोमट किंवा गरम करायचं। तर वॅसलीन जे आहे ते वितळून जाईल आणि सगळं एकत्र होईल किंवा मिक्स होईल अशा प्रकारे छान हलवायचं आणि थोड्या वेळ ठेवायचं, तर ते घट्ट होईल ते क्रीम आणि ते आपण आपल्या पायाला लावू शकतो। जर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ हवी असेल तर खोबरेल तेलाचं प्रमाण वाढवायचं, जर घट्ट हवी असेल तर वॅसलीनचं प्रमाण वाढवायचं आणि साधारण असं मऊसर असं क्रीम त्यातून तयार होतं
आणि ते रोज रात्री झोपताना आपल्या पायाला लावलं तर त्या भेगा भरून यायला किंवा भेगा कमी व्हायला चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर घरातल्या घरात सॉक्स घालणे किंवा चप्पलचा वापर करणे हे देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच पोटातून स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप किंवा ओला नारळ असे जे स्निग्ध पदार्थ आहेत ते पोटातून घेतले गेले पाहिजेत आणि बाहेरून देखील तेल तुपाचं ॲप्लिकेशन करणं फार महत्त्वाचं आहे, ज्यातून शरीरातली रुक्षता कमी होईल आणि या भेगा भरून यायला चांगल्या प्रकारे मदत होईल. पण कधीकधी असं होतं की ह्या भेगांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं, त्यातून रक्त यायला लागतात, जी भेग असते ती खोलवर गेलेली असते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधणं फार महत्त्वाचं असतं. अशामध्ये पोटातून औषधं आणि बाहेरून औषधीयुक्त क्रीम खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि यातून हा आजार पूर्ण बरा व्हायला मदत होते. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.